रे माझा मितवा मालिकेचा आजचा एपिसोड खूपच जास्त जबरदस्तच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो ईश्वरी आता ऑफिसला गेलेली असते आणि अर्णवला ती जेवून घ्यायला म्हणून सांगत असते. पण अर्णव आता नाही म्हणत असतो, कारण अर्णवसमोर खूप मोठी आव्हानं असतात. अर्णवला गेल्या पुढच्या 15 दिवसात जे काही पैसे जमवायचे असतात त्याचं त्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि त्यामुळे त्याची भूक वगैरे ना सगळंच गायब झालेलं असतं. तो सरळ सांगतो की मला काही सुद्धा नको आहे. त्याच वेळेला ईश्वरी त्याला समजवायचा प्रयत्न करत असते आणि त्याला सांगत असते की प्लीज अर्णव सर, असं करू नका, थोडं तरी खाऊन घ्या. खाल्लं नाही तर कसं होईल, मी ना खास तुमच्यासाठी गाजरचा हलवा केलाय, तो तरी खाऊन घ्या, असेही ती म्हणत असते. पण तो त्या सगळ्याला सुद्धा नकार देतो. तो तिला सरळ सांगतो की मला काहीच नकोय, सॉरी हा. पण असं जेव्हा तो आता तिला सांगतो ना, तेव्हा मात्र आता ती त्याच्याकडे पाहत राहते. ती त्याला विचारते की अर्णव सर, काही प्रॉब्लेम झालाय का, काही घडलंय का, तर तसं सांगा ना. मग तेव्हाच ना तो ईश्वरीला सांगू लागतो. ईश्वरीला तो आता म्हणत असतो की प्रॉब्लेम तर झाला आहे आणि म्हणूनच तर मी सांगतोय ना. खरं तर त्या सौदामिनीने मला 15 दिवसांची मुदत दिली आहे. 15 दिवसात जर मी त्याला 200 करोड नाही दिले तर ती आपली कंपनी विकून टाकणार आहे. म्हणजे ती कंपनी ना तिच्या नावावर होणार आहे. आपल्या हातात ना सात्विक पैशन निघून जाणार आहे. हे देखील अर्णव आता ईश्वरीला सांगतो. हे जेव्हा आता ईश्वरीला समजतं तेव्हा ईश्वरीलाही धक्का बसतो, कारण अर्णवने आतापर्यंत सात्विक फॅशनसाठी जी काही मेहनत घेतलेली होती ती स्वतः ईश्वरीने जवळून पाहिलेली होती. त्यामुळे आता ईश्वरीला सुद्धा वाईट वाटत असतं. ती सुद्धा आता थोडा विचार करत असते की काय करता येईल त्याचा. अर्णव टेन्शनमध्ये असताना ईश्वरी अर्णवला आधार देत असते. अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, काहीतरी मार्ग निघेल, नका काळजी करू, असं बोलून ती आता त्याला शांत करण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे आता ईश्वरी घरी आलेली असते, कारण तिला ना अर्णवचं टेन्शन जे आहे ते ऐकवत नसतं. अर्णवचं टेन्शन तिला इतकं झालेलं असतं ना की काय बघायला नको. आणि त्यातच ना आता पाहायला मिळत असतं की तिने आता घरी येऊन सगळ्यांना सांगितलेलं असतं की मी एक निर्णय घेतलेला आहे, ते म्हणजे माझे जे काही दागिने आहेत ते सगळे काही मी विकायचा. त्यावर घरातले सगळीजणं म्हणतात की इतकी घाई का करतेस तू. त्यावर घरातल्या सगळ्यांनाच ती सांगते की घाई करण्यासारखीच गोष्ट आहे, कारण आता असा प्रॉब्लेम झाला आहे ना की आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत आणि त्या सौदामिनीला आपल्याला पैसे द्यायचेत. त्या सौदामिनीला पैसे देण्यासाठी आम्हाला माझे दागिने द्यावी लागली ना तरीही चालेल, कारण आतापर्यंत ना अर्णव सरांनी या ऑफिससाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत आणि आज आपल्या आईंचं नाव हे असं धुळीस मिळणार ना, ते मला आवडणार नाही आहे. त्यासाठी मी काही करायला तयार आहे, माझे आहेत ना ते मी देऊन टाकते, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना इकडे बाबा बोलत असतात की तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे ईश्वरी, की एवढी मोठी रक्कम एवढ्या लवकर उभं करणं आपल्याला शक्य नाही आहे, पण हवेत तेवढे आपल्याला कष्ट घ्यावे लागणार आहेत. मग आपण बघूया काय करायचं ते, असंही आता बाबा बोलत असतात. पण ईश्वरीचा निर्णय ठाम असतो, कारण ईश्वरीला असं वाटत असतं की आपल्याकडे जे दागिने आहेत ना ती थोडीफार तरी रक्कम 1-2 करोड इतकी रक्कम जमवू शकते. 100 करोड नाही, पण तेवढासा थोडासा का हातभार तर लागेल ना, असाच विचार ना तर ती करत असते. तेच अंजलीसुद्धा म्हणत असते की हो, मी सुद्धा माझे काही सेविंग्स आहेत ते सगळे आता मोडणार आहे, कारण ही कंपनी वाचवणं खूप जास्त गरजेचं आहे. खरं तर हे सगळं जे नुकसान झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालं आहे आणि मग ते नुकसान वाचवण्यासाठी मलाच काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे मी सुद्धा माझे जे काही सेविंग्स आहेत ना ते जरा बाहेरच काढते आणि त्याचसोबत माझे दागिनेसुद्धा विकते. आजीही म्हणत असतात की मी तरी माझे दागिने घालून काय करू, मी राहिली आता म्हातारी, माझ्या दागिन्यांचं तरी काय करायचं आहे, मग मी सुद्धा ते दागिने बाहेर काढते, असंही आता आजी इथे म्हणत असते. आजी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता इकडे सगळेजण बोलत असतात, म्हणजे वल्लरी आणि नम्रता मात्र शांत असते. आता प्रत्येकाने आपापले दागिने विकायचा प्रयत्न केलेला असतो. इकडे मामा जे आहेत ते समजवायचा प्रयत्न करत असतात. मामा म्हणत असतात की नको, हे सगळं करून काही होणार नाही आहे, म्हणजे दागिने म्हणजे सुनेचा हक्क आहे आणि तोच आपण विकायचा म्हणजे नको वाटतात या सगळ्या काही गोष्टी. मग तेव्हाच ना बँकेच्या लोनचं सुद्धा काहीच काम नाही होणार आहे.
कारण आता एवढी मोठी जी काही आपल्याला रक्कम जमा करायची आहे ती काही छोटी नाही आहे, ती रक्कम मोठी आहे आणि त्यासाठी आपल्याला काही झालं तरीसुद्धा मेहनत तर घ्यावी लागणार आहे असंही आता ठरवलं जातं. तेच दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे मात्र आता नम्रता आणि त्याचसोबत सगळीजणं बोलत असताना नम्रताने स्पष्ट सांगितलेलं असतं की मी तरी माझे दागिने एवढ्यात बाहेर काढायचा निर्णय घेतला नाही आहे, त्यामुळे मी काही दागिने देणार नाही आहे, नम्रता स्पष्ट सांगून देते. मग आता नम्रताच्या या बोलण्याचा थोडाफार घरातल्यांना त्रास होतो. म्हणजे जी ईश्वरी तिची बहीण आहे ती हे सगळे दागिने द्यायला तयार आहे, पण तेच नम्रता मात्र आपले दागिने काढायला तयार नाही आहे. त्यामुळे आता सगळीजणं थोडंफार का होईना तिच्याकडे बघत असतात. तेच आता वल्लरीला मात्र आनंद होत असतो, कारण वल्लरीला नम्रताकडनं हेच उत्तर अपेक्षित होतं. तेच ईश्वरी आता शांत बसते, कारण ईश्वरीला माहिती आहे की नमुताईला आत्ताच्या घडीला ना समजावून काहीच उपयोग नाही आहे आणि ती समजवण्याच्या पलीकडची आहे. याही गोष्टी ना आता थोड्याफार का होईना ईश्वरीला समजलेल्या असतात, त्यामुळे ईश्वरी त्या समजवण्याच्या भानगडीत पडत नाही. पण त्याच वेळेला आजीला ईश्वरीबद्दल सगळा काही कळवळा येतो. आजी म्हणत असते, खरंच ईश्वरी तू वयाने लहान असलीस तरीसुद्धा किती समजूतदारपणा दाखवतेस. मला ना तुझी ही सवय खूप जास्त आवडली. आताही बघ ना, जर तुला कंपनीसाठी एवढं काही करायचं आहे तर तू तुझे दागिनेसुद्धा विकायला तयार झालीस. त्यावरती म्हणते की आजपर्यंत अर्णव सरांनी आपल्यासाठी खूप काही केले, जर आपण थोडंफार केलं ना तर काही हरकत नाही आहे. आणि आपल्या आईंचं नाव आहे ते आईंचं नाव पुसलं जाता कामा नये, ती त्यांची ओळख आहे आणि ती ओळख कायम तशीच राहावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असं देखील आता ईश्वरी जी आहे ती बोलत असते. ईश्वरीने आता दागिने विकायचा पर्याय ठेवलेला असतो, पण त्याच वेळेला आता मामा सांगत असतात की आपण दुसरं काही अजून सापडतंय का बघूया, इतक्यात घाई करू नको ईश्वरी, ते दागिने ठेवून दे, असं देखील आता मामा जे आहेत ते ईश्वरीला सांगत असतात. त्यामुळे आता ईश्वरी थोडा विचार करू लागते. तेच दुसरीकडे आता ईश्वरी फॅब्रिकची जी कंपनी आहे त्याचं कॉस्टिंग आता खरं तर आकाशला विचारत असते. म्हणजे तिला असं वाटत असतं की निदान ती कंपनी जर सेल आउट केली तर तिथून तरी आपल्याला फायदा येतोय का, या गोष्टींचा ती विचार करू लागते. आणि त्याच वेळेला आकाशही म्हणत असतो की बघूया आपण आपल्या परीने प्रयत्न करून काही सॉर्ट आऊट होतंय का, पण तरीसुद्धा ना आता इतक्यात तरी तू दागिने बाहेर काढू नकोस, असं मामाने सक्त वॉर्निंग देत ईश्वरीला सांगितलेलं असतं. कारण शेवटी घरातल्या सुनांचे दागिने घेणं म्हणजे चुकीचं वाटत होतं. इकडे मामांना आजीना आपलेपणाने देत होती. तेच आता येताना नम्रता तिला आपल्या रूममध्ये नम्रता ईश्वरीला म्हणत असते की तुला प्रत्येक वेळेला सगळ्यांसमोर तू खूप महान आहेस हे दाखवायची सवयच झाली आहे ना, काय गरज आहे तुला सगळ्यांसमोर एवढं काही दाखवायची, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की माझं ना नमुताई कुठे चुकले असं मला वाटत नाही, कारण आतापर्यंत अर्णव सरांनी आपल्या बाबांसाठी आपल्या क्लाउड किचनसाठी जी काही रक्कम दिलेली आहे ती सगळी काही तू विसरून कशी काय जाऊ शकतेस. आपल्यासाठी अर्णव सरांनी जेव्हा त्यांना जमलं तेव्हा खूप काही केलंय आणि आता आपली बारी आहे. आईंचं नाव जायला नको, मला तेवढंच वाटतं आणि त्यासाठी ना मी काही करायला तयार आहे. अगं पण हे आपले दागिने आहेत, अगं ते पुरुष लोक पुरुषांचं काय ते बघून घेतील ना. पण हे सगळं काही नम्रता जेव्हा बोलते ना तेव्हा ईश्वरीला खरं तर राग येतो. ईश्वरी म्हणत असते की ताई, मला तुझ्याकडनंही अपेक्षा नव्हती, तू असं सगळं काही बोलशील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं, चुकीचं बोलतेस हे सगळं काही तू, असं देखील आता ईश्वरी बोलत असते. आणि ती आता नम्रताच्या बोलण्याचा विचार करू लागते, कारण आहे ना तिला ना राग येत असतो. त्याच वेळेला तिने आता तिची जी ईश्वरी फॅब्रिकची फाईल असते ती हातात घेतलेली असते आणि ईश्वरी फॅब्रिकच्या फाईलमध्ये ती आता सगळी ढवळाढवळ करत असते. म्हणजे तिला असं वाटत असतं की निदान या फाईलचा विचार करून बघूया आपण, ह्याच्यामध्ये काही सुटतंय का, काही गोष्टी हाती लागत आहेत का, याचा विचार करून बघूया, असाही विचार ती करत असते. आणि त्यामुळेच ना तिने आता ती फाईल वगैरे सगळी बाहेर काढलेली असते. आणि जेव्हा ती फाईल वगैरे ती बाहेर काढते तेव्हा ती आता तिकडनं निघून जाते. तेच अर्णवची एक मीटिंग असते बँक मॅनेजरसोबत आणि त्याने लोनसाठी अप्लाय करायचं ठरवलेलं असतं. तो काही परिस्थिती असतो तिथली ती सगळी सांगू लागतो की मला अशा पैशांची गरज आहे, सो प्लीज तुम्ही मला पैशांची मदत करू शकता का. त्यावर आता ते जे मॅनेजर आलेले असतात ते सुद्धा म्हणतात की आम्ही तुमच्या कंपनीचं स्टेटस पाहिलेलं आहे, बाहेर तुमच्या कंपनीला बरीचशी नावंसुद्धा ठेवलेली जात आहेत, त्यामुळे थोडंसं अवघड वाटतंय. तरीसुद्धा असं म्हणून आता ते अर्णवला थोडंसं असं टेन्शन द्यायचंच काम करत असतात, कारण अर्णवला असं वाटत असतं की निदान
तरी पैशांचं काम होईल, पण ते काहीच काम झालेलं नसतं आणि त्यामुळेच ना आता टेन्शन येऊ लागतं. अर्णव थोडा विचार करत असतो आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलेलं असतं की सॉरी टू से पण नाही होणारे काम. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती सौदामिनीला भेटायला जाते आणि सौदामिनीला ईश्वरी जेव्हा भेटायला जाते तेव्हा ती आता सगळ्या काही गोष्टी सांगू लागते. म्हणजेच ना ती आता म्हणत असते की जरा माझं तुमच्याकडे काम होतं. मग काय काम होतं हेच आता सौदामिनी विचारत असते. सौदामिनीच्या तोंडावर ईश्वरी फॅब्रिकची फाईल जी आहे ती मारलेली असते आणि ती सांगत असते की तुम्ही सात्विक फॅशन विकत घेऊ पाहताय ना, तर तुम्हाला सात्विक फॅशनचा नाद सोडावा लागेल. तुमच्या नावावर मी ईश्वरी फॅब्रिक करत आहे. ईश्वरी फॅब्रिकची फाईल आणली आहे आणि तुम्हाला 200 करोड मागितलेत ना तुम्ही, तर ईश्वरी फॅब्रिकवर तुमचा हक्क घ्या. तुम्हाला जे काही करायचे ते करा, पण सात्विक फॅशन जे आहे ना त्याचा नाद सोडून द्या, असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं. एवढ्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा सौदामिनी ती फाईल बघते आणि सौदामिनी आता पाहतच राहते आणि ती आता म्हणत असते की हे सगळं काही काय चाललंय. मग तेव्हाच ना ती विचार करते आणि म्हणते की सॉरी, पण तू वाटतं इथे तू स्वतःच्या म्हणण्यानुसार आलेली नाही आहेस वाटतं. तुझ्या नवऱ्याने आता तुला इथे पाठवलेलं दिसते, असाही विचारणा इथे असणारी ही सौदामिनी करत असते. त्याच वेळेला सौदामिनीला काही झालं तरीसुद्धा सात्विक फॅशन हवं असतं. तिला हे ईश्वरी फॅब्रिक वगैरे बाकी इतर कंपन्या नको असतात आणि त्यामुळेच ना तिने सरळ सांगितलेलं असतं की मला ना तू उगाच आहे ना ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आलेली आहे आणि युअर काइंड इन्फॉर्मेशन की मला हे असं छोट्या मोठ्या कंपन्या नको आहे. माझा डोळा तर सात्विक फॅशनवर आहे आणि सात्विक फॅशनच मी घेणार, काही झालं तरीसुद्धा. आणि हे काही जे चिरीमिरी तू कंपन्यांची नावं मला सांगतेस ना त्याचा टर्नओव्हरसुद्धा तितका नाही आहे, त्यामुळे ही 200 करोडला विकली जाईल ना, हा तुझा काहीसा भोळा गैरसमज आहे आणि त्यामुळेच ना तू हे सगळं काही माझ्या स्वाधीन करायचा प्रयत्न करूच नको. हे सुद्धा आता ईश्वरीला ती सौदामिनी बोलत असते. ईश्वरी तिच्याकडे पाहत राहते. तर आता त्या सौदामिनीने ती फाईल ना तिथेच आपटलेली असते आणि तिने आता आपल्या फोनवर ना थेट कॉल करायला घेतलेला असतो अर्णवला. ती आता ईश्वरीला त्या संदर्भात काही बोलत नाही. ईश्वरीकडे ती फक्त आता बघत असते. ईश्वरीला असं वाटतं की निदान आता तरी ही या सगळ्याचा स्वीकार करेल. हिला काय पैसेच हवेत, जीवावर उठायचं आहे ना, तर हिला ईश्वरी फॅब्रिक दिलं काय तर काम होऊ शकतं, असाही विचार आता तिथे ती करत असते. म्हणूनच तिने ती फाईल आणून तिच्या हातात दिलेली असते. तेच आता दुसरीकडे अर्णवला त्या मॅनेजरने सांगितलेलं असतं की सॉरी टू से पण आपलं लोनचं काम होऊ शकत नाही, कारण तुमच्या कंपनीबद्दल बाहेर खूप जास्त वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत आणि त्यामुळे आता त्या चर्चाला इतकं उधाण आलेलं आहे ना की मला नको वाटतंय, त्यामुळे लोनचं काम होणार नाही, सॉरी, असं देखील आता त्या मॅनेजरने जे आहे ते सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा तो मॅनेजर असं सगळं काही सांगून टाकतो ना तेव्हा मात्र आता इथे असणाऱ्या अर्णवला धक्का बसतो. म्हणजे अर्णव विचार करत होता की निदान काहीतरी आपलं काम होईल, पण ते कामसुद्धा आता झालेलं नसतं आणि त्यामुळेच ना त्याला वाईट वाटत असतं. तो विचार करतो की आता काय करणार, त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे तो जरा का होईना जरा शांत बसतो. त्याच वेळेला त्या मॅनेजरने स्ट्रिक्ट म्हणजे स्पष्ट व्यवस्थित सांगून टाकलेलं असतं की सॉरी पण आपलं काम होऊ शकत नाही असं. त्यामुळे आता तो थोडा विचार करत असतो. मग तो म्हणत असतो की ठीक आहे, इट्स ओके. आणि त्यानंतर आता तो मॅनेजर जो आहे तो तिकडनं आता उठून निघून जातो. अर्णवसुद्धा त्याला काहीच फोर्स करू शकणार नसतो, काही त्याचा पर्याय उरलेलाच नसतो ना फोर्स करण्यासारखा. जर समोरचा व्यक्ती आपल्याला समजून घेतच नाही आहे तर इकडे आता अर्णवला पुन्हा एकदा टेन्शन येतं, कारण त्याला असं वाटत असतं की निदान या सगळ्या गोष्टींमध्ये तरी आपलं काम होईल, पण ते कामही झालेलं नसतं आणि त्यामुळेच ना आता तो शांतच बसतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की तो गेल्यानंतर अर्णव पुन्हा एकदा त्याच विचारांमध्ये हरवून जातो. ते शिर्केसुद्धा असतो, शिर्केसुद्धा आता आपल्या कामाला लागतो. तर दुसरीकडे मात्र अर्णवचा फोन वाजतो. अर्णवचा फोन वाजल्याबरोबर अर्णव आता कॉल रिसीव करतो. तर आता अर्णवला त्या सौदामिनीने कॉल केलेला असतो, कारण ती सौदामिनी ना तिला आता या सगळ्याचा बदला घ्यायचा असतो आणि यासाठी ती सगळं काही करत असते. ती आता कॉल करते आणि सांगू लागते की काय मग आता तुझ्याच्याने तुला काही गोष्टी जमत नाही आहे म्हणून आता बायकोला माझ्याकडे भीक मागायला पाठवले का, या भाषेत सौदामिनी अर्णवला बोलत असते. त्यावर अर्णव बोलतो की माझ्या बायकोचा काय संबंध, उगाच आहे ना माझ्या बायकोला मध्ये घेऊ नका, हे देखील आता अर्णव म्हटलेला असतो. तेव्हा सौदामिनी सांगते की तुझ्या बायकोला ईश्वरी फॅब्रिकची फाईल घेऊन माझ्याकडे तूच पाठवलं असणार आहे हे मला माहिती आहे,
कारण मी सगळ्या गोष्टी तुझ्या ओळखून आहे, तू काय काय करू शकतोस आणि काय नाही ते. त्यामुळे तुला असं वाटत असेल की हे सगळं काही करून तुला फायदा भेटेल, पण तसं नाही आहे. मला फक्त सात्विक फॅशन हवा आहे, बाकी इतर कोणत्याही गोष्टींचा विचार ना मी मनामध्ये सुद्धा आणू शकत नाही, असंही आता म्हटलेलं असतं. तेच आता दुसरीकडे तुझी बायको इथे ईश्वरी फॅब्रिकची फाईल घेऊन आली आहे आणि ती मला सांगते की 200 कोटी या ईश्वरी फॅब्रिकमध्ये तुम्ही वसूल करून घ्या, पण सात्विक फॅशनचा नाद सोडा. तुला असं वाटतं का ही जी मामूली जी कंपनी आहेत त्या कंपन्यांमध्ये मला इंटरेस्ट असेल? मला जो इंटरेस्ट आहे ना तो फक्त सात्विक फॅशनमध्ये आहे. त्यामुळे मी तुला स्ट्रिक्ट सांगते, हे असं काही करू नकोस. तुला जर पैसे 15 दिवसात द्यायचे असतील ना तर ते मला 200 करोड आणून दे, तेव्हा मग बघूया काय करायचं आहे ते. असं देखील आता इकडे असणारी ही जी सौदामिनी आहे ती रागारागात अर्णवला बोलत असते. अर्णवला तर आता प्रचंड असा राग आलेला असतो. त्याला कळत असतं की ईश्वरी जे काही करते ते आपल्यासाठी करते, पण या सगळ्या काही गोष्टी सौदामिनीने डायरेक्टली सांगून टाकलेल्या असतात. आणि सौदामिनी जेव्हा हे सगळं काही सांगते तेव्हा अर्णवही शांत राहतो. अर्णव हे सगळं काही ऐकत बसतो. अर्णवला राग येत असतो, पण तो सुद्धा काही करू शकणार नसतो, म्हणून तोही आता शांतच राहतो. तर दुसरीकडे सौदामिनीने इतकं बोलून ना फोन ठेवलेला असतो, पण आता ईश्वरीसुद्धा ना तितकीच हुशार असते. ईश्वरी आता या सौदामिनीला पूर्ण रडवायचंच ठरवते. त्या सौदामिनीला ती म्हणत असते की तुझ्या हाताशी मी आता ही कंपनी आणली होती, पण जर आता तुला ही कंपनी घ्यायचीच नसेल ना तर जाऊ दे. तुला नाही रडवलं ना तर बघ, तू 14 दिवसांची मुदत ठेवली आहेस ना आमच्यासमोर. या 14 दिवसात ना पैशांची जुळवाजुळव करेल, आणि काही झालं ना, नाही ना तुझ्या तोंडावर पैसे फेकून मारले आणि आमची सात्विक फॅशन कंपनी मिळवली तर माझं नाव देखील ईश्वरी अर्णव राजशिर्के लावणार नाही. या गोष्टीच ईश्वरीने आता स्पष्टपणे सौदामिनीला सांगितलेल्या असतात. कारण ईश्वरीला आता स्वतःच्या सासूची कंपनी वाचवणं हे मोठं आव्हान होतं आणि ते तिला पेलायचं होतं. आणि तिने जेव्हा जी ईश्वरी फॅब्रिक जी आहे त्या कंपनीला सर्वत्रपणे देण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण ह्या सगळ्या काही गोष्टी घ्यायला या इथे असणाऱ्या सौदामिनीने नकार दिलेला असतो ना, त्यामुळेच आता ईश्वरीने तिला सडेतोड उत्तर दिलेलं असतं, जेणेकरून या सौदामिनीला सुद्धा आपली लायकी कळायला हवी, आपण कोणत्या ह्याला आहोत या सगळ्या गोष्टी कळायला हव्यात. आणि यासाठी ईश्वरीने तिला आता चांगलंच सुनावलेलं असतं. आणि ईश्वरी जेव्हा तिला आता या सगळ्या काही गोष्टी सुनावते तेव्हा मात्र आता त्या सौदामिनीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. ती आता शांतच बसते, तिच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. तर दुसरीकडे मात्र सौदामिनी जी आहे ती ईश्वरीकडे पाहत राहते. तर ईश्वरीने तिला अगदी तिच्या बोटाच्या तालावर नाचवायचं ठरवलेलं असतं, कारण ईश्वरीला माहिती होतं की 200 करोड ही रक्कम जी आहे ती जमवणं कठीण आहे. म्हणूनच तिने काहीसे प्रयत्न केले होते, पण या प्रयत्नांना ती जरी यशस्वीरित्या उतरलेली नसली तरीसुद्धा तिला आता हे शिवधनुष्य पेलायचं होतं. त्यामुळेच तिने आता हे ओपन चॅलेंज इथे असणाऱ्या या सौदामिनीला तोंडावर दिलेलं होतं. आणि त्यामुळे सौदामिनीसुद्धा आता ईश्वरीकडे पाहत राहते. त्यानंतर आता सौदामिनीला ईश्वरीने एवढं सगळं सुनावल्यानंतर ना आता तीसुद्धा तिकडनं बाहेर पडायला बघत असते. कारण आहे ना काय या गोष्टी सगळ्या काही त्याचा त्रास अर्णव सरांना होईल हे सुद्धा ईश्वरीला माहिती होतं. कारण हिने आता फोन करून अर्णवचे काही कान भरलेले होते. अर्णव सरांना वाईट वाटलं असेल की त्यांना मी न सांगता इथे आले. त्यामुळे आता ईश्वरी ती फाईल वगैरे घेते आणि तातडीने लगेच अर्णवच्या कॅबिनमध्ये जायला निघते. खरं तर सात्विक फॅशनचं जे काही कॅबिन असतं त्याच कॅबिनमध्ये इथे ही बसलेली असते सौदामिनीने. पण जेव्हा ईश्वरीने तिला सुनावलेलं असतं ना तेव्हा तिच्या कुठेतरी ना काळजाला लागलेलं असतं, त्यामुळे ती एकदम रागातच असते. त्यानंतर ईश्वरी अर्णवच्या कॅबिनमध्ये जाते आणि अर्णवशी बोलत असते. त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तुला काय गरज होती तिथे जायची आणि ईश्वरी फॅब्रिकचं कशाला विकायचा प्रयत्न करतेस. त्यावर आता अर्णवला ईश्वरी सांगत असते की मला ना सात्विक फॅशन खूप जास्त महत्त्वाचं वाटतंय, कारण माझ्यासाठी ना माझ्या सासूबाईंचं नाव हे खूप जास्त मायने ठेवतं आणि त्यामुळेच मला ही कंपनी वाचवायची आहे आणि यासाठी मी हे प्रयत्न करते, असंही आता ईश्वरी जी आहे ती बोलत असते. ईश्वरीने असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र जो अर्णव आहे त्यालासुद्धा ईश्वरीचा कळवळा दिसतो, कारण ईश्वरी खरंच आपलेपणाने या सगळ्यासाठी प्रयत्न करत असते. या सगळ्या गोष्टी अर्णवने आता परफेक्टरित्या ओळखलेल्या असतात
आणि त्यामुळे तो सुद्धा आता तिला असं रागात काहीच बोलत नाही. अर्णव खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. ती त्याला विचारते की काय झालं, बँकेतल्या माणसासोबत मिटिंगही होती ना, मग त्यामध्ये काही घडलंय का? मग त्यावर अर्णव सांगतो की नाही, त्यामध्ये सुद्धा काहीच घडलेलं नाही आहे. मग आता ईश्वरी म्हणत असते मग काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? त्यावर अर्णव सांगतो की मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे मी तुला एक गोष्ट सांगतोय, कारण बँकेतनं सुद्धा काम होत नाही आहे, या सगळ्या गोष्टी घडत नाही आहेत ना, त्यामुळे थोडं टेन्शन आलं आहे, पण ते कसं मॅनेज करायचं तेही कळत नाही आहे. असं देखील आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो. तेव्हाच ईश्वरी अर्णवला शांत करत असते. ती म्हणत असते की बघूया काही मार्ग सापडतोय का, नक्कीच या सगळ्यावर काहीतरी मार्ग सापडेल, आपण प्रयत्न करत राहूया, हे देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा अर्णव जो आहे तो आता विचार करत असतो. दोघंही जण जे आहेत ते इकडनं आता जायला निघणार असतात, कारण आता त्यांना घरी जाऊन सुद्धा बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघाव्या लागणार असतात. कारण अर्णवला 15 दिवसामध्ये हे जे काही पैसे जमा करायचे असतात त्याचं टेन्शन तर खूप जास्त असतं आणि त्यामुळेच ना अर्णव थोडा टेन्शनमध्ये असतो. ईश्वरी त्याला आधार देत असते. ती म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, आपण काहीतरी करूया, आणि काही झालं ना तरीसुद्धा मला असं वाटतंय की हे कुठेही फुसलं जायला नको, आपण एकत्र ह्या मिळून सगळ्याला सामोरं जाऊया, असंही तिने म्हटलेलं असतं. तेच आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण एकमेकांसोबत खंबीररित्या असतात आणि त्यामुळेच आता ईश्वरी अर्णवच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते, त्याला साथ देत असते. आता अर्णव आणि ईश्वरी थोडं का होईना टेन्शन असतं. ती लोकंही दोघंही जण जे आहेत ते आता कंपनीतून बाहेर पडतात. एका जागेवर अर्णवने गाडी थांबवलेली असते. ईश्वरी म्हणत असते की काय झाले अर्णव सर, काही घडलंय का, बोला ना, काही विचार येत आहेत का मनामध्ये? तेव्हाच ना हो नाही ते विचार मनामध्ये येत आहेत, काय सांगू. तेव्हाच ना ईश्वरी त्याला सावरत असते, त्याची बाजू समजून सांगायचा प्रयत्न करत असते. अर्णव आणि ईश्वरी गाडीच्या बाहेर उभे असतात. तेच आता एक ट्रक तिकडनं जात असतो. सोसाट्याचा वारा सुटलेला असतो आणि तो वाराही इतका जबरदस्त जोरात असतो ना की तो वारा जो आहे तो इतका असताना तिथे आता ईश्वरी उभे असतात आणि त्या गाडीतून आहे ना नेमके काही पॅम्पलेट्स जे आहेत ते खाली पडतात. अर्णव ईश्वरी खरं तर बोलत असतात, चर्चा करत असतात आणि तेव्हाच ना हे सगळं काही घडत असतं. आणि ते पॅम्पलेट्स खाली पडल्याबरोबर अर्णव ईश्वरी ते पॅम्पलेट्स उचलतात. त्यांना असं वाटतं की काय आहे नेमकं यामध्ये, कारण वारा हा खूप जास्त सुसाट्याचा सुटलेला असतो आणि तो वारा इतका बेभान असतो ना की मग ते सगळे पॅम्पलेट्स उचलायला त्या गाडीचा जो माणूस असतो त्याने सुद्धा गाडी पुढे जाऊन थांबवलेली असते आणि सगळं काही तो उचलून घेत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो अरेंज करत असतो तेव्हा मात्र ईश्वरीच्या हातात 1-2 पॅम्पलेट्स भेटतात. ईश्वरी ते पॅम्पलेट्स नीट वाचते आणि त्याच्यामध्ये F&F ही कॉन्टेस्ट असते आणि त्याच्यामध्ये 1 बिलियन इतके पैसे मिळणार असतात, हे सुद्धा त्यावर लिहिलेलं असतं. ईश्वरी हे सगळं काही बारकाईनं पाहते. ईश्वरी जेव्हा हे सगळं काही बघते तेव्हा अर्णवला म्हणत असते की अर्णव सर हे बघा ना काय आहे. मग अर्णवही ते पॅम्पलेट बघत असतो आणि F&F ही जी काही कॉन्टेस्ट आहे ह्याच्या फूड अँड फॅशन अशी कन्सेप्ट असते. आणि हे सगळं काही अर्णव आणि ईश्वरी बघून ईश्वरी तर अर्णवला सरळ सांगते की आपण या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. आणि बघितलं का आपल्याला मार्ग सापडला आहे, असं देखील आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. ईश्वरीला तर आनंद होत असतो, कारण पैशांची सोय करायची असते आणि पैशांची सोय करण्यासाठी आता त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान असतं आणि ते पेलायचं असतं. आणि त्यातच आता हे सगळं काही घडत असतं, त्यात तिला खूप जास्त आनंद होतो. ती अर्णवला म्हणत असते की आपण हे शिवधनुष्य पेलू शकतो. समोर ती बघते ते ट्रक, त्या ट्रकवर गणपती बाप्पाचा एक फोटो असतो आणि गणपती बाप्पाचा फोटो बघून ईश्वरी अर्णवला सांगते की बघितलं का, बाप्पा आपल्यासोबत आहे, बाप्पाने सुद्धा आपल्याला साथ द्यायचं ठरवले आणि म्हणूनच तर हे सगळं काही पॉसिबल झालंय, असं देखील आता ईश्वरी अर्णवला सांगू लागते. अर्णवही आता त्या गाडीकडे बघत असतो. खरंच तिथे गणपती बाप्पा मोरया असं लिहून गणपतीचं एक सुंदर असं चित्र असतं त्या ट्रकवर आणि हे सगळं बघून ना अर्णव देखील खुश होतो. तर ईश्वरी अर्णवला सांगत असते की आपली आता सोय झालेली आहे पैशांची, आपण या स्पर्धेत भाग घ्यायचं आणि आपलं जे काही ते सगळं द्यायचं आणि आपण ही स्पर्धा जिंकायची. आणि त्यामुळे समोर असलेल्या ट्रकचे गणपती बाप्पा मोर लिहिलेलं असतं, त्याला दोघंही जण पाया पडतात. खास करून ईश्वरीची गणपती बाप्पांवर खूप जास्त श्रद्धा होती आणि त्यामुळेच तिला असं वाटत होतं की जे काही घडतंय ते एकदम चांगलं घडतंय आणि पॉझिटिव्ह घडतंय, त्यामुळे तिला सुद्धा बरं वाटत होतं. आणि ती समोर असलेल्या गाडीकडे एकटक बघत होती आणि त्यामुळेच ना
असताना तिला खूप जास्त आनंद जो आहे तो झालेला होता. तर पुढील भागांमध्ये पाहायला मिळतं ईश्वरी जी आहे ती आता घरी आलेली असते आणि घरातल्या सगळ्यांना त्या FNF च्या कॉन्सेप्टबद्दल सांगू लागते आणि तेव्हा ती सगळ्यांना म्हणते की आम्ही या कॉन्सेप्टमध्ये पार्टिसिपेट करणार आहोत. आणि तेव्हा घरातले सुद्धा सगळेजण खुश होतात. आकाशही म्हणत असतो की चला आपण जरी स्पर्धा जिंकलो तर आपल्या पैशांचा बंदोबस्त होऊ शकतो. पण ही गोष्ट आता वल्लरीला कळलेली असते आणि वल्लरी जाऊन त्या सौदामिनीला भेटते आणि सौदामिनीला जो काही प्लॅन आहे तो सांगते. आणि जेव्हा सौदामिनीला हे सगळं प्लॅनिंग कळतं तेव्हा मात्र सौदामिनी जी आहे ती मात्र वल्लरीला सांगत असते की काही झालं तरी या लोकांना ही स्पर्धा जिंकू द्यायची नाही. इथे अर्णव थोडा टेन्शनमध्ये असतो पण ईश्वरी त्याला सावरून घेत असते. त्याला सांगत असते की आता तुम्ही काळजी करू नका, आता सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. आणि असं बोलून ती आता त्याला सावरून घेत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्णवला सुद्धा ईश्वरी एवढं सावरून घेते हे बरं वाटतं. तर इकडे आता सौदामिनीने अर्णवचा जो ट्रक असतो तो मध्येच वाटेत चेंज करायला एका माणसाला सांगितलेला असतो. तो ट्रक पुढे जायलाच कामा नये, आपला जो ट्रक आहे तोच पुढे जायला हवा असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि त्या माणसाने सुद्धा त्याचं काम अगदीच परफेक्ट केलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.